DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेमध्ये विविध प्रश्नांवर मुद्दा उपस्थित करण्यात आला। गावातील ग्रामस्थांनी व तरुणांनी 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत करून ग्रामसभाचे नियोजन करण्यात यावे असे प्रस्ताव प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांकडून करण्यात आले होते। ग्रामसभेत उपस्थित ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते। गावकऱ्यांनी, गावच्या तरुणांनी घरकुल, गावातील विकास कामे आणि वाचनालय, व्यायामशाळा, गावामध्ये होत असलेली पाणी टंचाई या विषयावर भर घालत सरपंच, नगरसेवक यांना विचारणा करण्यात आली। वर्षभरातील व मागील काळामधील सर्व सरकारी योजनांमधील निधीचा खर्च किती झाला, कोणत्या कामामध्ये किती निधी आला या विषयावर तरुणांनी ग्रामसेवक, सरपंच यांना विचारून महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातला। विशेष वाचनालय आणि घरकुल संदर्भात सर्व ग्रामस्थांच्या प्रश्नावर सरपंच व ग्रामसेवक यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुढील कार्यवाही प्राप्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून माहितीचा अधिकार टाकून सर्व विचारांची माहिती मागण्यास कागदपत्रे तयार करण्यात येत आहे। गावातील तरुणांचे आणि ग्रामस्थांचे कुठल्याही प्रकारचे समाधानाने किंवा अपेक्षित उत्तरे मिळत नसल्याने गावकऱ्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दोषी ठरवत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असे गावातील तरुणांनी ग्रामस्थांनी सांगितले आहे। आपल्या गावला पोरे नंदुरबार शिकायला जातस, त्यामा बिचारा बाकीना मोलमजुरी करीन पोरेतले शिकायला ना। मी ती परिस्थिती माहीत वरती जायले, मला माहिती शे मला बापनी काय करी जण मला शिकायले। जसा आमना हाल होय ना आमले शिकायला नंदुरबार जाणं पडणं, तशा हाल या आपल्या गावना येणारा पिढीला व्हायला नको। या लायब्ररीमा आदिवासी म्हणा, मराठा म्हणा, हरिजन म्हणा, प्रत्येक जात समाजना पोऱ्या शिकी आणि चांगली पोस्टवर नोकरी लागी। नाव कोण निघी, गावला निघी, कोणती ग्रामपंचायत शिकणार आई काय ग्रामपंचायत शिकून घ्या। आज आम्ही विचारतो तुळाले कोणता गाव नाही, मी छाती टोकी सांगा आईचा नाही, आम्ही 9 पोरे यासाठी लागेल। मग मला काय म्हणणं शे, इतला वरी सोय घ्या, इतला सरपंच ही घ्या, चालना घ्या, किताची खादा किताची नाही खादा आई पठासले माहिती शे, कोण कितलं येडं नाहीये, पटाशे माहिती शे कोणी कोणी काय काय खायले। पण मला काय म्हणणं शे, जर याना पाय माहीत काय तर त्यांना पाय माहीत जाईल, आयाशी चालणार आहे। मग मला काय म्हणणं आहे, यांना पुढे जेवई लोकनियुक्त सरपंच निवडाई, अशीच ग्रामसभा बसाळी दर महिनाले आणि महिन्याला हिशोब विचारा ना काय काम कर, कोठे खर्च करा, कोणा घरकुल ना कोणा घरकुल नाही होणं आई वय ना। आता लायब्ररी करता आपले जे आपली ठेवी होई ग्रामपंचायत माते सध्या शिल्लक आपले काहीतरी काम त्यासाठी सनी 2 मिनिटं आपले काहीतरी जी आता ठेवी शिल्लक आहे आपण त्याला विचारतोस, आपले एक दुरुस्ती म्हणा किंवा दुसरं काही काम त्यासाठी म्हणा, आपले लायब्ररी 2 मिनिटं आपले लायब्ररी करता पैसा लेना होता ऐकल्या, त्या पैसा आटिंग दिले होता आणि 6 लाख मा काही आपलं लगेच लायब्ररी जाणार नाही, कमीत कमी 14-15 लाख रुपये लागतील 100 पोरेसनी लायब्ररी बनायला आले बरोबर। ते मग आपण काही पैसा कोण उर्जावालाच पाहिजे, काही आपण ऐका आपण पुतळाचे पैसा देतास, मंदिरला वर्गणी देतास, गाव मांगी वर्गणी करतो, 1000-500 देतात लोक प्रत्येकना पोरे शिकणारे। जर आपण जरी कुठला बी महारथीचा पुतळा बसाडतात आपण घर जायचं पैसा देतात, लायब्ररी करता बी बिचारा शेतात तरुण पोरे अजून गावात घरी घर फिरतील, ज्याला येतो शक्ती होईल 1000-500 देवाना। सरपंचाच्या आणि ग्रामसेवकच्या कारभारावर किती पारदर्शकता आहे, येणाऱ्या काळामध्ये माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून सर्व उघडकीस येऊन ग्रामपंचायतवर कार्यवाही होईल का हेच पाहणं ठरणार आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।